सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली हो. मी तुम्हाला सांगतो ना, सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणूस ठरवू शकत नाही हो. हे नाक्यावरची MHJ बँक बंद झाली हो. अनेक लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते. मला ना आधी कल्पना होती ही बँक बंद होणार. मी हुशार आहे, पण मी हुशार आहे. मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले. या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती? बायकोची बँक. बरोबर की नाही? करेक्ट. यस. स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, आता मूळ स्क्रिप्टला आहे. हाच 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 तो आवाज, हाच तो आवाज ज्या आवाजाने मला इतकी वर्ष गुंगून ठेवलं, गुंतवून ठेवलं. हाच. दादा दादा ते आले. चला ये नौटंकी बसली. उघड दरवाजा उघड ना लवकर. या. काय हो, दमलायत तुम्ही? हा हो जरा. या या या. पाणी. माहिती नाही काढायचं. सॉरी सॉरी. अहो तुम्ही जेवून आलेत ना? नाही तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे. अगं नाही, ऑफिस मध्ये पार्टी होती. तो गौरव मोरे आहे ना, त्याचे 2-3 पंच वाजले आज. त्याने पार्टीज दिली सगळ्यांना. बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे. छान. बरं तुम्ही तुमचं आवरा हा आणि झोपा बरं का. मी पण झोपायला जाते. विशू ऐक ना. आता नको तुमचं काही. अरे काय 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 वेळ आहे काय नाही. अगं तसलं काय नाहीये, ऐक ना. सॉरी. माझं एक काम होतं, उद्या सकाळी पण घाई होईल, मला पण लवकर जायचंय. आताच काम करून टाके. मला जर एक 5,000 रुपये हवे होते. काय? 5,000 रुपये हवे होते. मी माझे 2 लाख रुपये काढून दिलेत ना तुला, माझ्या बायको. त्या बायकोच्या बँक म्हणले 5,000 रुपये हवे होते. सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे. अहो सॉरी सॉरी. आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. दे ना 5,000 दे ना. सांगितलं ना आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. कसलं बँक हॉलिडे आज? घ्या. मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं? 1 मिनिट थांबा. हा बँकेचं कॅलेंडर? हे घ्या, हे घ्या. बँकेचं कॅलेंडर तू छापलंय? म्हणजे बघा आता मी राहिलेली नाही. मी आता बँक झाली, बँक. त्यामुळे सगळा पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार. हा महिना आहे ना? हे महिना आहे. सगळ्या डेट्स लाल आहेत. म्हणजे फक्त 3च दिवस बँक ओपन राहणार आहे. 27 दिवस रेड 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 आहे सगळं. तुम्ही नोटीस नाही वाचली का? नोटीस कुठे आहे? बाथरूमच्या दरवाजावर लावली तरी नोटीस वाचली नाही? बाथरूमच्या दरवाजावर? एक मिनिट नसेलच वाचली. हे घ्या नोटीस वाचून घ्या. बँकेची नोटीस. बँकेची नोटीस? बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त 3 दिवस बँक उघडी राहील. नको ना मस्करी करू. दे ना 5,000 रुपये. खरंच पाहिजे. सांगितलं ना तुम्हाला आज बँक हॉलिडे आहे, बँक बंद आहे. आता खूप झालं तुझं, मगापासून बघतोय खूप झालं तुझं. मगापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे. कृपया आमची आज बँक बंद आहे. खातेदारांनी सहकार्य करावे. धन्यवाद. पैसे दे. चल पैसे तर माझं. चल 5,000 रुपये. ती 2 लाख रुपये ठेवायला दिले. हो एवढं कशाला चिडताय? तू देते. मगाचपासून असं आहे. हे बघा एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही. केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना म्हणून बँक ओपन करते. जुने कस्टमर. हे घ्या. काय सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक. सुभेदार पैसे माझेत. तुझं आडनाव कशाला पाहिजे इकडे सुभेदार? चौगुले विकास का नाही इकडे? चौगुले विकास नाव बदल. तुम्हाला कॅश हवी आहे ना? मला नाही तुम्ही बँक बंद. नाही हवी आहे. कॅश हवी. चला रांगेत द्या. रांगेत या. अगं मी एकटाच आहे ना ग. रांगेत या ना. चला. अगं मी एकटाच आहे ना. काउंटर जवळ 3-4 जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही. फील यायला पाहिजे ना बँकेचा. चला रांगेत. असं कुठून आणू? 3-4 जण कुठे? पण मी एकटाच नाही. काय करताय तुम्हीच? 3-4 जणांची ऍक्टिंग करा ना आणि या. अरे कशाला हे खेळ करते? पण आपण डायरेक्ट पैसे दे ना. ठीक आहे 3-4 जण. हे कसलं बालिश पण आहे. चला या नेक्स्ट. कारण नसताना रात्री 10 वाजता हे सगळं करतोय मी इकडे. चला नेक्स्ट. नमस्कार. कसे आहोत? काय जळलं बेरिंग? मला हेच येतं बेरिंग. मला हेच येतं.
मला हेच येतं प्रॉब्लेम. बरोबर आहे, ठीक आहे चला. हा. नाव बोला. नमस्कार, समीरेंद्र बाहुबली. हे खूप बालिश होते. तू जे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाचं आहे? चला काम बोला. तुम्हाला पासबुक भरायचंय ना, चला पासबुक द्या. पुढे पासबुक नाही. अरे काय हातात आहे, नाही देता येत नाही का? जरा खेळ रंगवता येत नाही या माणसाला. खेळ कुठला? तर काय झिंग चिक 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 झिंग चिक 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 हे कुठलं प्रिंटर आहे? झिंग चर 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 कुठलं प्रिंटर आहे? हे काय बालिशपणा बालवाडी आयटम कोणाला दाखवतेस? अच्छा, आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम. नुसतं बालवाडी म्हटलं तरी टाळ्या वाजल्या रे. आम्ही करतो तो बालवाडी आयटम. आणि तू दरवाजाचं दार उघडताना असा आवाज करतात असे कबुतरासारखे आवाज. कबूतर नाही, ते मोबाईलचा आवाज येतो. ते बघा ते बालिश होते हे सगळं. हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का? ठीक आहे, करते काय करते काय ते. शांतता राखा. बँक ही अकाउंट नंबर ब्रांच विरर काय वर्किंग आहे बघायचं. हे घ्या तुमचं पासबुक. चला नेक्स्ट. हे ना तू आयुष्य. नेक्स्ट. हा आता मला द्या 5,000 तुम्ही रुपये. परत आला. तुम्हाला सांगितलं ना तुमचा नंबर 4था आहे. दुसऱ्या नंबरवर कसं येतं तुम्ही? चला मागे वा. चला आजोबा या. आजोबा पण तूच ठरवलं, हे कॅरेक्टर पण तूच ठरवलं. आजोबा या. नमस्कार. काय जळलं बेरिंग आहे. माझा हाच आजोबा येतो मला. काय जळली खुरटी मिशी वाढले. आता पदरी आला आणि पवित्र पडलं. काय या आजोबा. रागव नका आजोबा. या आजोबा. काय जळलं बेरिंग. आजोबा बरे आहात का? बरं आहे. आजी बरे आहेत का? आजी बरी आहे. गावी गेला होतात का कोकणात? आंबे खाल्ले का चोखून? मुद्द्याचं बोल ना. काय झालं तुमचं? चला नेक्स्ट. चल आता दे. बरं झालं तुम्ही. काय करू तू बाबा? कठीण आहात तुम्ही बाबा माणसं. 4था नंबर आहे तुमचा. जमा घेवा. माझ्या हातीचा तुझा फालतूपणा बघून गेला आता. जस्ट गेला. नको बा असा गेला तो. माझी नजर चुकून गेलाच का? गेला. आता मी आहे. चल 5,000 रुपये दे मला. 5,000 रुपये दे. अरे बापरे, लंच टाइम झाला. 1 मिनिट. लंच टाइम कसा होतो? माझी वेळ लागला की लंच टाइम कसा होतो? मला पैसे पाहिजे. हे बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना, विशाखा मॅडम त्या आता जागेवर नाही. त्यांच्याकडे तुमचे अरे असं काय बोलते? सर नीट बोल ना. हे बघा खुर्ची रिकामी आहे. तुम्ही इकडे बघा ना, मी इकडे बोलते. हे बघा हे बोलते. नमस्कार, मी प्रमिला सरपंच. प्रमिला सरपंच? अशी प्रमिला सरपंच? तुमचं अकाउंट आहे ना, त्या विशाखा मॅडम सांभाळतात. मग त्या आल्या ना की त्यांच्याकडनं एकदा चौकशी करावी. येऊच दे एकदा. अशी तिला वाट तू नाही. बोलवा ना त्यांना. फोन करा. 1 मिनिट थांबा. चला मला 5,000 रुपये द्या. 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट. काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे? चला नाव बोला. समीर चौगुले. काय? समीर चौगुले. समीर चौगुले. अरे बापरे. काय नाहीये? नाही पैसे आहेत. फक्त काय झाले माहितीये का, म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्रीसाठी आम्ही पैसे गुंतवणूक केली आहे. कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री. हा 1 मिनिट. हे बघा हे त्याच्या रिसिट्स आहेत. तुम्हाला देते मी. 1च मिनिट. या त्याच्या रिसिट. अरे हे बिल आहे. हे साड्यांचं बिल आहे आणि ज्वेलरचं बिल आहे. मी म्हटलं ना गुंतवणूक केली. आणि सगळी गुंतवणूक तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल. आता येड लागलंय का तुला? सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेस. मी सगळे नाही केले. मग खरंच आता मी तरी काय करणार ना. नाही मला आत्ताच्या आत्ता मला 2 लाख रुपये पाहिजे. नाही कसं आहे, वरतून ऑर्डर केली ना, आम्हाला तसं वागावं लागतो. वरतून ऑर्डर कुठून आली तुझी? अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना. मेन ब्रँच? आमच्या सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना. GRO त्यांनी काढला. काय करता? अगं म्हणजे तुझी आई माझी सासू ती ढालगज बाई ती सांगणार आणि तू ऐकणार. मला आत्ताच्या आत्ता माझे 2 लाख रुपये पाहिजे. अहो थांबा. नाही मला पाहिजे 2 लाख रुपये. काउंटर मध्ये एंट्री केली. आउट. सिक्युरिटी बाहेर या. अबे तेरी तो. अबे तू सिक्युरिटी. अबे तेरे को बोला ना बाहर. काय को अंदर घुसता है? कौन है रे? काय को अंदर घुसता है? बस झालं तुझं.
बस झाली नाटकं, बस झाली. नाही बोलायचं माझ्याशी, नाही बोलायचं सांगितलं ना तुला. अहो मस्करी केली. मस्करी नाही करायची. कष्टाचे पैसे आहेत माझे, नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची. अहो तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय? मी टेन्शन येतं मला. मस्करी पर्यंत ठीक आहे, मला टेन्शन आलंय त्या 2 लाख रुपयाचं. कुठे ठेवू बाहेर जाऊन बँकेत सांग बघू. सध्या ते चाललंय बाहेर, ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग. सगळी लोक बिचारी हवालदिल झाली लोक बँकेच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात. कोणी त्यांचं ऐकून घेत नाही. म्हातारी कोतारी लोक, त्यांची मुलं असतात बाहेरगावी कुठेतरी शिकायला. आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवतात. आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही, आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत. पुढे 6 महिन्यात तुम्ही फक्त 1,000 रुपये काढा. कसं जगायचं त्यांनी? औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना. आबाड कष्ट करणारे बायका असतात ग. महिन्याला 100 रुपये त्या सेव्ह करतात. त्यांच्या डोळ्यातनं स्वतःच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न असतात ग. कुणासमोर हात पसरायचा त्यांनी? मला टेन्शन येणार नाही का ग? नका ना काळजी करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही या बायकोच्या बँकेत पैसे टाकलेत ना, मग ते कधीच गहाळ होणार नाहीत, कळलं का? ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील, काळजी करू नका. आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर, तेव्हा बाबांची एन्जिओग्राफी करावी लागली. कोणी दिले पैसे? या बायकोच्या बँकेनेच दिले ना पैसे. मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे, तेव्हा पई करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते 20,000. त्यावर काढला अख्खा महिना, काढला की नाही? मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसत आहेत ना, ते मी माझ्यासाठी नाही केले. आई बाबांचा मेडिक्लेम केला, गरज होती ती, कळलं का? आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली, ते सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे, काळजी करू नका. या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते, काय व्यवहार करते, हे जगात कोणालाही कळणार नाही. आणि तुम्ही समजून पण घेऊ नका. पण एक नक्की, कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहील याची खात्री बाळगा. पैसे हवेत ना? पार्टीला जायचं ना मित्राकडे? हो. 2,000 रुपये मिळतील. नाही 5,000 रुपये. 2,000 रुपये नाही, चाकणा वगैरे ना. यावेळेस काय करा तुम्ही, शेंगदाणे चिप्सवर भागवा. ते चिकन चिली, चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबातच. हा. आणि बघा 3 पेक पिल्यानंतर बिल मैं दूंगा वगैरे थाटाट सांगू नका, कळलं ना? आपण चौगुले आहात, सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका. आपल्या ह्याच्यात राहा. थँक्यू व्हेरी मच. सिक्युरिटी, ये मानव अंगचटी को आ रहा है, इधर आओ. Thanks bro. Hello everyone. I am Gaurav More from Powai Filter Pada. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय. ए हॅलो, एक्सक्यूज मी, हॅलो, असं काहीच नाहीये. मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहमला. कुठे गेलाय? बर्मिंगहम. बुलढाण्याला गेला असेल. सांगतोय बर्मिंगहॅम. त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये? त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले. असो यार, त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुले बद्दल बोलण्यासारखं आहे. गौऱ्या. अच्छा, येस टॉम क्रूज. येस टॉम क्रूज. हा, एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या. टॉम लक्ष्मी कुंकू लावते. टॉम तेरी गंगा मेली. टॉम रतन धन पायो. सगळंच चुकलंय तुझं आयुष्यात, सगळंच चुकलंय. बरं ठीक आहे, जर मराठी असेल तर सिनेमा टॉम पास. आणि अगदीच इच्छा असेल तर टॉम पास 2. बरं, खूप सारा टॉम पास. बरं, आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय कोकणात. लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे. आणि मी असं ऐकलं की कोकणात जावयाला खूप मान असतो. त्याला असं देव मानतात, घरात बोलवतात, ओवाळतात. त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात. त्यात माझी बायको रंजना.
रंजना एक बोलती एक आहे मग काय विचारायलाच नको. बाबा ओ बाबा कोण कोण आलंय? ओ बाबा या या या. कोण आलंय? अरे बाबा अरे बाबा आले. कोण आलंय? क्या बात है? कोण आलंय? बाबा हा. ओळखा कोण आले? ओळखायचंय बघू. अरे वा काय? अगं ऐकलंस का? आपली म्हैस गाभण होती ना तिला रेडकू झालंय बहुतेक. काय बोलता हो? आम्हा. मी काय रेडको आहे का? मी तुमचा जावई गौरव मोरे. अरे देवा सॉरी माफ करा ते काय दृष्टी पार निघून गेली त्यामुळे दिसत नाही हो. अगं ऐकलंस का? जावई बापू आले जावई बापू. कोण आले? आणि घे बांगडी गाडीला रुसाचा रस. कोण आले असं विचारलं मी. अगं जावई बापू आले जावई बापू. त्याचं काय आहे वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो आणि मला कमी दिसतं. हे अगं हे जावई बापू आलेत ना पाणी घेऊन ये पाणी. पाणी पाणी. लावणी करते जरा थांबा. कशी वाटली? किती मुद्दाम कराल रे? किती मुद्दाम कराल? पाणीचं लावणी कसं ऐकू येईल? मस्करी केली हो. अच्छा मस्करी केली. स्वागताचं सामान रेडी आहे ना? म्हणजे काय? ओ ऐका ना बाबा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात कुठं माझं स्वागत करताय पूजा करताय नका करू. नाही हात वर करा. आहात का? नाही काखेत हे ठेवायचंय. कशाला? अहो आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत. अरे येडा बेडा झाला का तू? तू येत आहे टोटो बॉम्ब बॉम्ब पागला का? नाही ते घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको. घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय? आता जाळपोळ नको. आता जाळपोळ नको. अहो काही होत नाही हो जावई बापू. तुम्हाला सांगतो पुढच्या दिवाळीपर्यंत ठणठणीत होते काख. या इकडे. नाही या म्हणजे या. अरे आगोरी पद्धत आहे ही. आगोरी पद्धत आहे नको. जावई बापू मस्करी केली हो. अशी कुठं पद्धत असते का? हो ना. मला वाटतं इथं नको. जावई बापू ना याच्यावर बसवा. हे बाबा त्याच्यावर बसून म्हणजे पाटावर पाटावर. पाटावर 3 लाडू चाटावर. जावई आमचा पाटावर. येऊन येणार कोण? अरे याच्याशिवाय आहेच का? विश्वास आमचा ह्याच्यावर. अरे शिक्का मारा. पाटावर. अरे म्हाताऱ्यांनो वाक्य पूर्ण करा ना मग. पाटावर. ते मेले चालले शब्द लक्षात राहत नाहीत ना हल्ली. पाटावर जावई बापूंना बसायला पाटाना. पाठ गादीवर. पाठ ठेवलाय गादीवर. जावई आमचा. पाटावर बसतो मी. हे घ्या, बसतो. एक मिनिट अगं हे रांगोळी काढणं पाटाभोवती. रांगोळी डांबर गोळी ते कुठं घालू? ओ इकड्या इकड्या तुम्ही शांत बसा. डांबर गोळी त्यापेक्षा रांगोळीच बरी आहे. पण ऐका ना आई कशाला रांगोळी राहू दे ना. कशाला रांगोळी रांगोळी काढते. असं कसं? आमचे कशी वाटली रांगोळी? तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरिबात वाटली? फक्त एवढाच हात हलतोय म्हातारीचा. नाही बॉडी लँग्वेज. तो का हलतोय? हात का हलतोय? आनंदाने हलतोय. आमचा एकुलता एक जावई आलाय आज. त्याचा पहिला दिवाळी सण आहे. बसा तुम्ही बसा. चल पटकन जावई बापूंना ओवाळूया. चला बरं झालं. आरती कोयरी ताटावर. जावई आमचा. पाठावर बसतो का मी? प्रत्येक वेळी बोलत पाहिजे का? कुठे बसताय? जावई बापू. आई
हे फिरवा, तुम्ही नका फिरू. हे म्हणजे हळूहळू ते ऐका. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल तर राहू द्या. जमत नसेल नाही नाही, जमत नाही कसं. आमचा एकुलता एक जावई आहे, त्याचं आज पहिलं दिवाळ सण आहे. शपथ घेतली वाटतं आज मला मारून हो टाकायची. हो. या मी ओवाळतो. दिन दिवाळी, सासरा जावयाला ओवाळी. अरे सासरा आलाय घाटावर, जावई आमचा जावई बापू, आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली आहे. काय तुमची स्वतः जागा माझ्या नावावर केली? मग तुम्ही एकुलते एक जावई आमचे, आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना. ती कागदपत्र द्या. हे घ्या सही करा. बाबा आपण नाही बाबा म्हणजे वाजवेन. सही करा. अहो 3 पिढ्यांची जागा आहे ती आमची. पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची. 7 बऱ्याचे उतारे करताना डोळे भरले होते, अक्षरशः पाणावले होते. पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कुणाला देणार ना ती जागा. म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे, म्हणून तुम्हाला दिली जागा. बोलत काय बसलाय, जागा दाखवा त्यांना पटकन. हो चला. पेन द्या, हे पेन द्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. कशी वाटली जागा? आहे ना? बघ त्यांना आवडलेली दिसते. आपण पुन्हा करून दाखवू. नीट लक्ष द्या जावई बापू. आणि तू टायमिंग ठेव. जागा अशी वाजली पाहिजे. पेन द्या, हे पेन द्या. पेन घ्या, तुम्ही पेन घ्या. जपा ही जागा. 3 पिढ्यांनी जपली आमच्या. ही तुमची जागा आहे? त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत? हो ना. या जागेसाठी? हो अहो, सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता. म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते. सही करताना 7 बऱ्यांच्या या कागदपत्रांवर बघा त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे. ठोकलाय तो. आता चुकलाय. ही जागा आई शपथ. बाप रे, केवढा तो 25चा चिखल. नमस्कार सर. नमस्कार ताई. नमस्कार. हा, परीक्षकांचे फेस आणि खांडेकरचे केस सोडले सगळं आहे तसं आहे. काही बदललेलं नाही. म्हणजे हेच बघा ना, तोच प्राजक्ताचा मोहक सडा, तोच सेठ, तोच दशरथ, तीच लंका, मॉनिटर समोर बसलेले तेच 2 राम लक्ष्मण, आणि तीच त्यांची ही ठरलेली वानरसेना. तर मी जास्त काही न बोलता प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करतो. तर सर, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आज एका जादूगाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याला जमतंय का. आलं चला. अरे बापरे, हे काय लिहिलंय? चप्पल आणि निगेटिव्ह थॉट्स बाहेर काढा. चप्पलचं ठीक आहे, निगेटिव्ह थॉट्स काढले तर मुलाखत कशी होणार? सर, ओ सर. सर, आतूनच लाल करून आलात? सर, तुम्ही नाश्त्याला अरुण कदम खाल्लात? माझे आतला बोलते. 1 मिनिट. आतला बाहेर, बाहेर आत. अच्छा, हे सगळं हा बोलत होता. पोपट? येस. एवढं प्राणी विश्व सोडून तुम्ही पोपट काढलात सर? दॅट्स माय मॅजिक. मॅजिक?
अहो ह्याच्यासाठी तर आपण बदनाम आहोत. का? कारण आपण उठसूट पोपट काढतो. ओके सॉरी. तर आपण हा पोपट आता बाजूला ठेवूया. वेलकम टू माय होम. माझ्या जादूची माया नगरी, माझ्या जादूची आलम दुनिया. ओ माझ्या प्रेमाची गोंडस कळी. दिस इज फॉर यू. सर तुम्ही कॅरेक्टर कोणतंही घ्या, डावीकडे पसरायची सवय काही जात नाही तुमची. अरे काय बोलतोस तू? जादूगार जर मी असलो तरी हिच्या नजरेतली जादू मला काही औरच सांगते. सर असं कुणाच्या घरात आलेलं बोलू नये. बोल बिंदास. उंबरट्यावरनं भीक मारायची सोडून द्या आता. तू ह्या जादूगाराला उलट सुलट बोलू नकोस. नाही, नाही. माझ्या जादूने तुला आल्या पावली परत पाठवेल. सॉरी सर पण आपण जर नीट नाही केलं तर तसंही घरी पाठवणारच आहेत सर. त्यांची काय विषाद. 2 एपिसोडने आम्हीच जाऊ. सर बसा सर. बसा बसा बसा. ओके तर आपण कोण? सर सांगायचंच राहून गेले सर. माझे नाव मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौ का. सर जादूची रडली. तर तू तो फेमस मुलाखतकार ची सौ का. सर हो सर. तर मग तू इथे कशासाठी आलायस? बरेच दिवस घेतलेली नाही ना काय मुलाखत. मी पण बरेच दिवस दिलेली नाही ना काय मुलाखत. तर ॲज अ फॅन पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय. माझं नाव जादूगार तिलोत्तम रमेश डिकोस्टा उर्फ ती. अच्छा म्हणजे तुमच्या बारशा वेळीच तुमच्या आई वडिलांना कळलं होतं की तुम्ही जादूच्या कलेला मसनात नेणार आहात सर. काय बोलतोस तू? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आपण उजळ माथ्याने 4 चौघात जादू या कलेला बर्बाद करू शकतो ही पानचट पुचाट आणि गढूळ कल्पना तुमच्या मनाला केव्हा शिवली सर. सांगतो. ऍक्च्युली एकदा लहानपणी मी विचार करत होतो आणि माझा मोठा मेंदू माझ्या छोट्या मेंदूशी हितगुज करत होता. बापरे. संवाद साधत होता, मनोमिलन करत होता. अरे होय. हा आणि ते सगळं संवाद साधताना माझ्या अंतरंगातून अचानक आवाज आला. याचं काय खरं नाही. हा अरे माझ्या अंतरंगातून आवाज आला की हा मुलगा जादूगार होणार. नशीब प्रत्येकाच्या इथे लिहिलं असतं की तो मोठेपणी कोण होणार. बघ बघ माझ्या इथे काय लिहिलंय. सर चवरून सगळे हसतायत. अरे वरून चतुर मुलगा असू शकतो. बरोबर सर. चतुरस्त्र जादूगार असू शकतो. चमत्कार असू शकतो. सर ऍक्च्युली मी चमत्कारच म्हणणार होतो पण मनातल्या मनात चला उकार तुम्हीच देताय त्याला आम्ही तरी काय करणार सर. ते जाऊ दे सर. तुम्हाला तर माहितीच आहे सर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर तसे मोठ्या जादूगाराचे पाय लहानपणीच्या जादूत दिसतात सर. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा घुसमटवलेली जादू कोणती. लगेच पेश करतो. 1 मिनिट. त्यासाठी मला पत्ते लागतील. ओके उभा राहा. पटकन उभा राहा. ओके यातला एक पत्ता काढ. लोकांना दाखव. स्वतः बघ. बघितलं सर. हा पत्ता ठेव. तिच्या ठेवत कानपट फोडीन ठेव. ओके आता मी तुला जादू दाखवतो. हा सर. बिंगार्डियन पत्ता काढ. हा बघा एक्झॅक्टली. हा बघा हाच तो पत्ता जो तू बघितला नव्हतास. हादरला घाबरला. मुळात जादू जसे की लोक घाबरतातच आणि लोक जर घाबरली ना तर जादू खूप चांगली होते. आणि पत्ते वाईट. पत्त्याचा नादच नको तो. जातात घरी. या बसा सर. बसा. चालेल. तुम्ही काय केलं नाही त्यांनी मी काय पाहिलं नाही. या सर. बसा सर. बसा सर. पुढे मला जरा काहीतरी वेगळं विचारायचं सर. मी चुकीचा नसेल तर ही जादूची टोपी आहे. येस. आणि असं म्हणतात की जादूगाराचं विश्व त्या टोपीत सामावलेलं असतं. या टोपीतून कोण ससा काढतो कोण कासव काढतो. पण तू मला सांग
मी ह्या टोपीतून काय काढणार आहे? स्वतःची लाज. गप्प बस. सॉरी. हे बघ लक्षात ठेव. हे बघ या टोपीतून मी आता कोंबडी काढणार आहे. कोंबडी. जी स्वतःहून उडून हा. ह्या प्लेट मध्ये येईल. हा. ओके. हा बघ आता जादू. चालेल सर. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी येईल. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी. सर नसेल येत तर राहू दे नाही, आपण नाही, पुढे येणार जाऊ. येणार येणार. अरे जादूला थोडा वेळ लागतो. सर कोंबडी आली नाही पण तिचं कर्तृत्व खाली सांडलं सर. मॅजिकल ऍक्सिडेंट याला मॅजिकल ऍक्सिडेंट म्हणतात. बरोबर आहे सर. अशी खूप मॅजिकल ऍक्सिडेंट घडतात. खरं आहे, सर. कारण छोटे जादू आहेत. अरे हे तर काहीच नाही. अरे गेल्या वेळी आमच्या एरियात कुत्र्यांची नसबंदी करायला गव्हर्नमेंटची माणसं आली होती. काय बोलताय सर? मग मी पुढे झालो. कुत्र्याऐवजी? नाही काही बोल नकोस. सर मला मी पुढे झालो हा. आणि त्या माणसानं म्हटलं हा. कशाला त्या कुत्र्यांवर अत्याचार करताय. बरोबर आहे सर. मी त्यांना समजवतो. मी त्यांना संमोहित करतो. बापरे. त्यांच्यासोबत व्यक्त होतो. त्यांच्या अरे होय. हा. आणि मग हा. मी निधड्या छातीने हा. त्या 100 पिसाळलेल्या कुत्र्यांच्या गर्दीमध्ये असा घुसलो. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला गुरांच्या दवाखान्यात 10 टेलर 50 दिवस शिवत होते सर. कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रश्न सोडवायला गेला होतात. तुमचा प्रश्न कायमचा सोडवून आला होता सर. एवढा फाडला होता कुत्र्याने. खाली हाच प्रॉब्लेम होतो. व्यक्त झालं की लोक कुत्र्यासारखे अंगावर येतात आणि फाडतात. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे ना? तुला वाटली? अगोदर वाटली होती पण तुमच्या थोबाडाकडे बघून कळलं चुकून झालंय ते सर. नाही सर. जाऊ दे. माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही लेखन सृष्टीला सुद्धा नजर लावण्याचा प्रयत्न केलाय सर. म्हणजे तुम्ही लेखक झालाय सर आणि कुत्र्यांबरोबर जो नाजूक प्रसंग घडला त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. येस. कुत्र्यांशी हितगुज आणि उगाच आलेली सूज. 150 पानांचं पुस्तक लिहिलंय. बरोबर सर. धाडस तुमचं जोरदार आहे सर. म्हणून मला असं वाटतंय की आता आपण थांबलेलंच बरं एक प्रश्न विचारून. हे तुला आता वाटतं? मला पहिल्या सीझनला वाटलं होतं. तुझ्या आग्रहामुळे परत आलोय. सर तुमच्या बाहेरच्या आर्थिक मंदीचं खापर माझ्यावर फोडू नका सर. सर घरातले रिकामे टोप चपाट्यावर आणू नकोस. सर सॉरी सर. आता काय होतं जनरली मी मुलाखतीचा शेवट गोड करतो सर. पण यावेळी तो तुमच्या जादूने करावा असं मला निर्लज्जपणे उगाच वाटतंय सर. चालेल. मलाही आवडेल माझा जादूचा प्याला तुमच्या समोर रीता करायला. सांडा सर. ठीक आहे मी करतो. पण ही जादू मी आज पहिल्यांदा करणार आहे फक्त तुझ्यासाठी. बापरे. मला तुझी मदत लागेल. सर पण मी कधी जादूच केली नाही सर. आता करशील? बापरे. 1 मिनिट. या जादूसाठी मला माझी तिलिस्मी तलवार लागेल. बाप रे सर माझ्या जीवावर उठू नका. अरे तुझ्या जीवावर उठत नाहीये. अरेच्याच जीवावर सगळे उठले सर. ओ लखलखती तलवार काढल्यावर हा पण सोशली लखलखायला लागलाय. करा आता. करतो. तर ही तलवार पकड. हा आता मी स्वतः या बंद पेटाऱ्यात जाणार. हा आणि मी आत गेल्यावर हा. ही तलवार हा. तू पेटाऱ्यात खुपसायची. हा? या. हा, 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 आणि हा. तू तलवार खुपसल्यानंतर सुद्धा हा. मी जिवंत बाहेर येणार कारण माझी जादू. मी आज जातोय. तयार राहा. हा. सर थोडस तयार राहा. डोंट वरी. बिंगार्डियन खुपस तलवार. सर पूर्ण जात नाही सर. असू दे. बरं तुम्ही म्हणाल तसं. एका स्किट साठी सर एका स्किट साठी नाही सर अजून 5 आहेत सर. सर मी काय केलं नाही. तुम्ही काय बघितलं नाही.
ही स्किटची मुलाखत काही टेलिकास्ट होणार नाही. ती जाऊ का बरं बाबा. सगळ्यांचा लाडका अभिनेता गौरव मालणकर. तर आज मी शेफ आहे आणि मुळात मी खूप प्रसिद्ध आहे, कारण ज्यांना स्वयंपाकातलं स सुद्धा येत नाही ना त्यांना मी स फॉर सुगरण बनवतो. हा म्हणजे मुळात काय माहितीये का, मी स्वयंपाक करते या ऐवजी मी जेवण करते असं म्हणणाऱ्यांना सुद्धा मी स्वयंपाक शिकवतो. आणि तुम्हाला सांगतो, गेल्या काही वर्षात शहरातली प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरी पाठवण्याच्या आधी माझ्याकडे पाठवते स्वयंपाक शिकायला. मकरंद सर, आजही एक मुलगी इथे स्वयंपाक शिकायला येणार आहे. म्हणजे माझा अंदाज चुकत नसेल आणि तिचं नीट स्क्रिप्ट पाठ असेल तर ती एव्हाना यायला हवी. ओ आली. Excuse me? Well. May I come in? Oh, well, beautiful. Come in. What's your name, gorgeous? Shivali. Oh, wow. Shivali. What a beautiful name. Shivali. You must be from China, huh? Shivali. काय होतंय? तसं हायच नाही. शिवाली परब फ्रॉम विठ्ठलवाडी, गाव चिपलून. चिपलून? तुम्ही शेफ ना? कोण मी कोण? तुम्ही शेफ ना? शेफ. ताई, शेफ नाही, इट्स अ शेफ. ताई, वेलकम टू आवर किचन. किचन आहे? चावी कुठे आहे मग? कसली? गाडीची. जोक केला जोक. किचन आहे. मी फोटो काढू. एक मिनिट बाळा, एक मिनिट इकडे. मला एक सांग, तू किचन कधीच बघितलं नाहीयेस? बघितलाय. ते आमच्या बसायच्या रूम मधून झोपायच्या रूम मध्ये जाताना असं मध्ये लागतो तेव्हा बाहेरून बघितलेला मी. कोण आहे? मला सांग, तुला आईने काय काय शिकवलंय? मला आईने शिकवलंय की सासरवाडीत गेल्यावर सासूच्या नाकावर टिचून कसा उभा राहायचा ते, आणि प्रॉपर्टी कशी आपल्या नावावर करून घ्यायची. आणि लग्नाच्या पहिल्या रात्री. बस बाळा, हे एवढं नाही विचारलंय मी. स्वयंपाकातलं काय काय येतं तुला? स्वयंपाक, जेवण मम्मा मधलं मम्मीने तुला काय शिकवलंय? तसं कायच नाही शिकवलंय. असो मी इकडे ये, मी शिकवेन तुला. अरे, आय एम व्हेरी बिग शेफ. मी शिकवेन. मला सांग हे काय आहे? गाजर. लाल गाजर. पांढरा गाजर. हिरवा गाजर. हा अजून छोटा आहे कारण त्याला लवकर काढला ना म्हणून. बाळा, हा पांढरा गाजर आहे आणि हा हिरवा गाजर आहे तोडलेला. बाळा, आधी आपण हिरव्याचं क्लिअर करूया. बाळा, ही भेंडी आहे, भेंडी. आणि पांढऱ्या गाजराबद्दल मुळापासून चुकतंय तुझं सगळं. हा मुळा आहे बाळा. काय करते रे? मला माहित आहे सगळं, पण एवढा पाठांतर कोण करणार? म्हणून माझ्या आईने मला असं शिकवलं, गाजर, पांढरा गाजर, हिरवा गाजर, गाजर गाजर गाजर. बस बाळा, अगं जाऊ दे सगळं. मला सांग, हे काय आहे? बटाटा. वा, गुड. जमतंय तुला, जमतंय. आणि हे काय आहे? लाल बटाटा. अरे देवा. आणि हे काय आहे? नालायक बटाटा. तू कांद्याला नालायक बटाटा म्हणतेस? हो, मग तो रडवतो ना मला, आणि मला रडवलेला माझ्या आईला अजिबात आवडत नाही. तिला राग येतो म्हणून ती याला नालायक बटाटा म्हणते. कोण आहे ही आई? कोण आहे तुझी आई? मला भेटायचंय तिला. तुम्हाला झिम्बाब्वेला जावं लागेल मग. झिम्बाब्वेला का? तिथे मॅच चालू आहे ना.
कोण आहे तुझी आई? माझी आई चेअर गर्ल आहे. असो, आपण सुरुवात करूया. हं? चालल. आपण चपाती बनवायला शिकूया. चालल. शिवाली बाळा, मला सांग, चपाती कशापासून बनवतात? मनापासून. माझ्या आईने सांगितलं आहे मला, जेवण मनापासून बनवलं की तो चांगला होतो. फालतू फिलॉसॉफी शिकवल्या तुझ्या आईने. थोडं लॉजिक शिकवलं असतं ना तर बरं झालं असतं. बाळा, चपाती पिठापासून बनवतात. हा. सर, एक प्रश्न विचारू? विचार आता काय. हे पीठ कोणत्या झाडाला येतो? ज्या झाडाला तुझा मेंदू आलाय ना त्याच्या बाजूच्या झाडाला. माझा मेंदू झाडाला आलाय? ते मला नको विचारू. ते तिकडे सर बसलेत ना, ते सयाजी सर, हा. त्यांना विचार. नमस्कार सर, तुम्ही खूप झाडं लावता ना, सांगा हिचा मेंदू कुठल्या झाडाला आलाय? पापलेटच्या झाडाला पीठ चांगलं येतं, सुरमईच्या झाडाला पीठ चांगलं येतं, हलवा बोंबिलच्या झाडाला तर खूपच छान पीठ लागतं. एक मिनिट. सहज असं आहे बघ, अगदी मुत्सद्दी राजकारण्यासारखं आहे ना, या मुद्द्याला बगल देऊ नकोस. त्या माणसाने सामान्य माणसासारखा सामान्य प्रश्न विचारलाय की या मुलीचा मेंदू साधारण कुठल्या झाडाला लागत असेल, कुठल्या झाडाला लागतो असा मेंदू? सांग. प्रश्न मला कळला होता. माझा मुद्दा असा होता की सामान्य माणसाला जर मेंदू कुठल्या झाडाला लागतो हे कळलं तर ते राजकारण्यांचा मेंदू तपासायला जातील, आणि राजकारण्यांच्या मेंदूचा स्मेल फार वाईट असतो, तर ते त्यांना कळायला नको, म्हणून मी आपलं थोडंसं. अच्छा. पण मला एवढं नक्की माहिती आहे की त्या मुलीचा मेंदू कुठल्या झाडाला लागत असेल तर तिनं ना अक्रोडचं फळ खावं. अक्रोड हा मेंदूसारखा दिसतो आणि त्यांनी मेंदू तल्लख होतो, तर अक्रोडचं फळ खावं एवढं मी तिला सुचवेन. एक तरी अक्रोड खाऊन. हिने अक्रोड खाल्लं तर मेंदू तल्लख होईल असं म्हणायचं आहे. हा, बरोबर. कंटिन्यू. अरे काय करतेस? अगं इकडे ये, अगं इकडे ये. अगं पीठ झाडाला येत नाही बाळा. पीठ बनवतो आपण. धान्य असतं की नाही ते दळतो आणि मग पीठ बनतं. आपण ना डायरेक्ट पीठ मळायलाच घेऊया. एक काम कर, आधी हे ग्लोव्ज घाल, ही परात घे, नीट नीट नीट. हा, ही परात घे आणि पीठ टाक. टाक टाक टाक. वा, गुड, जमतंय तुला. आता पाणी टाक. हा, येस. अगं भस्कन काय टाकलंस पाणी? सॉरी सर. पाणी सर सर सगळं सर पाणी पाणी झालं का? आता पीठ टाक. हा हा सर. अगं पीठ पीठ झालं, पाणी टाक त्यात. सॉरी सर. माठ आहेस का ग तू? नाही सर. माठ आहेस तू? हे काय केलंस? अगं पीठ मळायचं होतं, पिठाने चूळ नव्हती भरायची. काय त्याचं आता काय करायचं? हे काय केलंस तू बाळा? अगं जाऊ दे, तुमच्यासारख्या गोळ्यांसाठी ना आम्ही ऑलरेडी रेडीमेड गोळा बनवून ठेवलेला असतो. हा घे गोळा आणि एक काम करा, दे तवा गॅसवर ठेव आणि पेटव. वा, काय केलंस तू हे? सर, तुम्ही बोलला ना पेटव, मी पेटवली. मंदेश का ग तू? जरा मंदेश तू जरा. पेटव म्हणजे अगं इकडे ये. अगं पेटव म्हणजे हा गॅस असतो ना, याचा नॉब असा फिरवायचा आणि लायटर असतं ना, असं घ्यायचं आणि टुचुक करून असं पेटवायचं असतं. ते जाऊ दे, आपण चपातीचं राहू दे. आपण एक काम करूया, ही डाळ आहे ना, ही डाळ ही उकडून ठेवलेली डाळ आहे, हिला तडका मार. जमेल तुला? हो सर. गॅसवरचा तवा काढ आणि तेल ठेव. हा सर. अगं काय करतेस तू? अगं जाळशील ना मला, मूर्ख. Sorry, काय sir. करतेस तू? तुम्ही बोला ना तेल ठेव. अगं तेल ठेव म्हणजे अगं तेल, ही कढई कुठे? ही कढई आहे ना, ह्यात तेल टाक. मी करतो, जाऊ दे. अगं काय चाललंय ग तुझं? हे बघ, हे तेल टाकलं, तेल गरम कर. Hello, baby. Come close me.
ए विठ्ठलवाडीची पामतेल अँडरसन. काय करतेस तू? सर ते तेल गरम करते. तू असं तेल गरम करतेस? तुला कुठला मुलगा हो म्हणाला ग? आणि कसा हो म्हणाला तुला तो? सर आता जसं तेल गरम केलं ना तसं त्याला सुद्धा. सगळं जाऊ दे, सगळं जाऊ दे. काम कर, हा आहे ना, हा कांदा घे, हा आणि नीट चीर. काप, हे सगळं काप. कांदा, गाजर, टोमॅटो हे सगळं कापून मला दे आता. तोपर्यंत मी इथलं सगळं करतो. काप. नीट काप. सर हा गाजरातून पोकळलाय. काय केलंस तू? अगं तू गॅसचा पाईप कापला सगळं. तू काय केलं तू? हे अगं यातला सगळा गॅस आता बाहेर येतोय. सर घाबरू नका, आपण ना लायटरने पेटवून टाकू. गॅस वायाला जायला नको, वापर करूया. थांब एक मिनिट. म्हणजे चांगली आयडिया तुझी. एक काम करतो, मी खाली जातो, खालून तुला मोठ्याने शिटी वाजवतो, मग तू हे सगळं करा. आम्ही जातो. ते मोठ्याने शिटी वाजवा, मला क्यू कळला पाहिजे की मोठ्याने. आता कसा आवाज येतो मोठ्याने ते बघा. आम्ही जातो. बंद करा सर. ले लो मेहरबान कदरदान. जगातला नंबर 1 सा गम MHJ चिपको गम. ये 2 बूंद जिंदगी के पिला दो अपने टूटे हुए चप्पल को, अपने टूटे हुए टेबल को, टेबल लॅम्प को, लॅपटॉप को, किसी को भी. हा, याचे 2 थेंब फक्त लावले की ती वस्तू तुम्हाला आयुष्यभर साथ देणार. जपान वरून इम्पोर्टेड आहे, लक्षात घ्या. जपान वरून. सोल्ड इन इंडिया. घ्या मॅडम घ्या. जपानचे मोठे पॉप्युलर शास्त्रज्ञ आहेत शिंग वॉंग. त्यांचा शोध आहे हा. अद्भुत गम आहे हा. पाहिजे का तुम्हाला? हो मला सांगा, हे चप्पल जोडता येते का या गम? हो येस मॅडम, येते ना चप्पल जोडता येते. कशी दिली बाटली? ही अशी दिली. काय करते तुम्ही? नाही. हो 100 रुपयाला 100 ml. 100 रुपयाला? हा जरा कमी करा ना. ठीक आहे, 100 रुपयाला 50 ml घ्या तुम्ही. क्वांटिटी काय कमी करताय तुम्ही? किंमत कमी करा ना प्लीज. नाही होणार, क्वालिटी आहे ना. नाही कमी होणार. तुम्ही घ्या, ही अतिशय सुंदर आहे. अरे मॅडम घेणार का? एक बाटली आहे आपल्याकडे. हा घ्या, जरा सुरांना चिकटवा इकडे. आयुष्यात खळे व्हा, नुसत्या खळ्या असून फायदा नाही. कळलं का तुम्हाला? बाबा इथे डोळ्याच्या वर 2 थेंब लावा, म्हणजे झोपणार नाही कधी तुम्ही. डोळे असे उघडे राहतील तुमचे. प्लीज घेता का? हा घ्या ना जरा. अरे हा मॅडम एक गोष्ट होती. मॅडम एक गोष्ट होती की हा जो गम तुम्ही घ्याल, तुम्ही घरी घेऊन जा गम, आणि सावकाश पद्धतीने लावा. घाई करू नका. त्वचेला टच होता कामा नये. कळलं? कारण हा जर त्वचेला टच झाला आणि तो हात भलतीकडे लागला तर ते आयुष्यभर निघणार नाही. ओके, एखादं फळकूट घ्यायचं, त्याला 2 थेंब लावायचे आणि मग चपलेला बुटाला वगैरे लावा. ओके. हा तुम्ही घेतलाय का? ते घेतलाय तुम्ही? नाही घेतलाय? नाही घेतलाय ना? पैसे मिळाले असते. हो देते, पैसे देते. अरे बापरे. थँक्यू व्हेरी मच मॅडम. तुमची बोहणी झाली हो. तुम्ही खरंच बोहणी केली. थँक्यू व्हेरी मच. येतो मग मी. हो भेटूया. चला. ओके. आता काय केलं होतं तुम्ही? हे नाही, आता तुम्ही हाताला गम चिकटवला होता? नाही. खरं बोला, तुम्ही हाताला गम चिकटवला होता का? हो म्हणजे चिकटवला, पण असं वरचेवर चिकटवलं. वर गम असतो ना, वरवरच चिकटतो. अंतर्मनाच्या खोलात शिरून नाही चिकटत. लक्षात आलं का तुमच्या? काय गरज होती तुम्हाला हाताला गम लावायची? मी तुम्हाला सूचना दिली होती ना, घरी जाऊन लावा म्हणून. सावकाश. केव्हा दिली सूचना? हा बाटली हातात द्यायच्या आधी सूचना द्यायची होती ना. मग नको तिथे अडकवलं आता मला. अरे तुम्ही मला अडकवले. हे कुठे अडकवलंय? हो, मी फक्त तुम्हाला बाटली दाखवायला बघायला दिली होती. हे करायची काय गरज होती? हे सगळे प्रताप करून ठेवले तुम्ही. किती बोलताय तुम्ही? हे आपण सोडवायचा प्रयत्न करूया ना, नंतर बाकीचं बोलूयात ना आपण. 1 सेकंड. नको ते बोलताय. 1 मिनिट थांबा जरा. एक मिनिट तुम्ही शांतपणे उभे राहा.
मागे येऊ नका हो, तुम्ही मागे येऊ नका आता जरा. तुम्ही असं केल्यावर मी पडणार नाही का? चिकटले ना आपण. जरा शांत बसा, जरा शांत व्हा. हे बघ. अरे घाबरा. अरे का कोळी डान्स करतोय का आपण? मला वाटलं अरे गप्पा बस. सुटेल. हे सोडवायचंय ना. हो मग ते एक मिनिट जरा. येस. एक मिनिट मी ट्राय करते. इथे तुम्ही इथे बसा हात ठेवा इथे. एक मिनिट. नाही निघत आहे. अरे इथून सुटेल हात माझा. रेडी आहेस का तू बाई? काय करूयात? एक मिनिट मी ट्राय करते. तुम्ही प्लीज आता हे करू नका. विक्रम और वेता विक्रम. अरे घाबरे तू. धोका आहे तुला. एक मिनिट तुम्ही पेन. हा पेनाने काय करते? मध्ये मध्ये कसं एअर वगैरे पकडली असेल तर निघू शकतो ना. एअर पकडली असेल. अरे काय? किती ओरडताय का? कशाला? अहो तुम्ही करताय सगळं, मी काहीच नाही करत मला आहे. त्रास होतोय ना. मग मला काय मजा येते का? मला पण त्रासच होतोय ना. हे बघ हे खूप झालं. हे काय? आता ह्याने नाही ना मग चुटकी वाजवतायत म्हणून ह्याने वाजवते. खूप झालं. मला माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचंय. जर तू 2 मिनिटात हात नाही सोडवला ना तर असा चोपेन ना टाकल्या. ए नेवर डू दॅट. एकदम असं तुम्ही अरे तुरे नाही करू मी शकत. बोलणार. अरे तुरे ठीक आहे. मी बोलणार. टकलं बिकलं नाही म्हणू मी शकत. ते पण बोलणार. असे फालतू गम कोणी विकायला सांगितलं तुम्हाला? विरळ केसांचा म्हणा, दॅट इज ऑल राईट. नाही मी फालतू टाकलं सगळं म्हणणार. मी सगळं म्हणणार. ओके मी प्रयत्न करतो. एक मिनिट थांबा. एक मिनिट नाही होत आहे. 1 मिनिट. म्हणजे हे आता कधीच निघणार नाहीये का? नाही सध्या तरी तसं वाटतंय निघणार नाहीये ते. म्हणजे आता आपल्याला मूल होणार. अरे मूल कसं होईल? शेक हँड केल्याने मूल होतं का? मग काय केल्याने होतं सांगा ना. शेक हँड केल्याने मूल नाही होत. मी क्लास ट्राय करते. 1 मिनिट. अरे आत्ता सुटला होता ना, कशाला पकडला परत? हो यार सुटलं होतं. अरे आत्ता सुटला होता ना ग बाई. मला का मारलं? निघेल नाही का होते यार. मला का मारला तुम्ही? तुम्ही जवळ आलात माझ्या. चान्स का मारलात माझ्यावर? एक टवका मुलगी दिसली म्हणून लगेच तिच्यावर चान्स मारायचा? अगं चान्स नाही मारला ग. मग माझा हात तू असा खेचलास. मग? एक पॅन्टची इलास्टिक आहे का खेचून परत आत्ता जागी जायला? 1 मिनिट. काय? माझ्या पशाने जर मला हे असं बघितलं तर तो मला सोडून जाणार. तो माझ्याशी लग्न नाही करणार. मग माझ्याशी लग्न कोण करेल? तुम्ही लग्न कराल माझ्याशी? मी काय करू लागणार? मग माझ्याशी लग्न कराल तुम्ही? नाही करणार लग्न. प्लीज करा. नाही, नाही. करा ना माझ्याशी अरे लग्न. मी का लग्न करू? माझी बायको मला सोडून जाईल. आपण तिच्या पण हाताला गम चिकटवूया. हा आणि मग आपण तिघे हातात हात असे चिकटवून आयुष्यभर जास्तीची मेजॉरिटी असं करत हसत खेळत संसार करू. नीट लागलंय का तुला बाई? अरे नामा, शेवटचं सांगतोय. किती वेळ मी तिकडे थिएटरमध्ये वाट सोड मला. गुंड कुठला? सोड बोलले ना. पशा ह्याने माझा हात पकडून ठेवलाय. गुंड बघ ना हा. चिपकू गम है एक ऐसा कर. काय? माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड. धरलं केव्हापासून? आता नाही सोडू शकत. थोड्या वेळ सोडेन. एक प्रॉब्लेम आहे जरा. माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड. त्यावर तोडगा निघणार आहे लवकरच. आपण दोघे बोलूया नंतर. काही problem नाही. माझ्या गर्लफ्रेंडचा हात सोड बोललो ना. ऐका. हात सोड. सोड. सुटला बघ. सुटला. ए बघ सुटला. Thank God. चल रे. चल गे ना. ए नाही तुझ्यावरून आयुष्य काढायचं मला. ती बरी होती यार. हे सुटत का नाही? पशा ते असं नाही सुटणार. पशा नाही सुटणार. मी खूप अनुभव घेतला. हे नाही सुटत असं लवकर. असं कसं नाही सुटणार? नाही सुटत. माझ्याकडे उपाय आहे. काय आहे? थांब 1 मिनिट. हे काढ रे. हा मी आता पंजा कापणार. त्या साईडचा का ह्या साईडचा? अरे ह्या साईडचा. आणि काय घाबरू नको. नंतर तुला मी घरी कुरिअर करेन. अरे नाही.